Hello dear students, this is Pragati. 2026 मध्ये जो स्टँडर्ड 9चा नवीन सिलेबस आलेला आहे मुलांनो, त्या नवीन सिलेबसमधनं आपण मॅथ्सचं गणित मंजिरी या बुकमधून चॅप्टर 5 पाहतोय. आय एम अप अँड डाऊन अँड राऊंड अँड राऊंड. मुलांनो, हा चॅप्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि या चॅप्टरला वेटेज पण जास्त असतं. सर्कल हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. त्याच्यामुळे याच्यातले जे छोटे-छोटे कन्सेप्ट आहेत ते तुम्ही एकदम बारकाईने व्यवस्थित शिकून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे 1 मार्क, 2 मार्कचे जे क्वेश्चन आहे ते आरामात सॉल्व्ह करता येतील. तर पाहूया, आपण स्टार्ट करूया. सर्कल आपल्याला नेचरमध्ये कुठे-कुठे मिळतं? पहा मुलांनो, जेव्हा पाण्यामध्ये एखादा वॉटर ड्रॉप पडतो, तर आपल्याला सर्कल फॉर्म झालेला दिसतो किंवा क्रॉस सेक्शन ऑफ आपण प्लांट पाहतो, ते आपल्याला सर्क्युलर फॉर्ममध्ये दिसतं किंवा हे सनफ्लॉवर इथे दिलेलं आहे आणि फुल मून डेला जेव्हा आपण मून पाहतो तो अशा प्रकारे आपल्याला दिसेल आणि टोटल सोलार इक्लिप्स जो आहे तो आपल्याला सर्क्युलर दिसतो. तर व्हॉट प्रॉपर्टी आर कॉमन टू ऑल सर्कल? कोणत्या प्रॉपर्टी आहेत ज्या सगळ्या सर्कलमध्ये कॉमन राहतील? तर पहा मुलांनो, थोडे हायलाईट केलेलं आहे, ते त्याच्याकडे लक्ष द्या आणि तुमच्या बुकमध्ये पण तुम्ही हायलाईट करून ठेवा. एव्हरी सर्कल हॅज अ सेंटर. काय प्रॉपर्टी आहे? प्रत्येक सर्कलला काही ना काही सेंटर राहणार आहे. तर ऑल पॉइंट्स ऑन द सर्कल आर ॲट इक्वल डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. म्हणजे सर्कलवरचे जेवढे पण पॉइंट्स आहेत ते सेंटरपासून इक्वल डिस्टन्सवर राहणार आहे. पहा मुलांनो, इथे थिंक अँड रिफ्लेक्ट तुम्हाला काय म्हटलेलं आहे? जमुना हॅज अ सर्क्युलर पीस ऑफ पेपर. शी इज ट्राईंग टू लोकेट इट्स सेंटर. म्हणजे पहा मुलांनो, काय म्हणत आहे की जमुनाजवळ एक सर्क्युलर पीस ऑफ पेपर आहे आणि त्या सर्क्युलर पीस ऑफ पेपरचं सेंटर लोकेट करायचं आहे. तर अमिना गिव्स हर अ सजेशन. शी फॉलो द इन्स्ट्रक्शन अँड इज थ्रिल्ड टू फाइंड दॅट इट वर्क्स. कॅन यू गेस व्हॉट अमिना टोल्ड हर? तर तुम्ही गेस करू शकता की काय सांगितलं असेल अमिनाने? तर पहा मुलांनो, काय होतं की आपण जेव्हा ह्या सर्कलच्या बाउंड्रीज ओव्हरलॅप करतो, तर आपल्याला हे सर्कल हाफमध्ये डिवाइड झालेलं दिसत आहे, बरोबर? त्याच्यानंतर आणखी आपण बाउंड्रीज ज्या आहेत त्या सर्कलच्या ओव्हरलॅप करणार आहोत. एक व्हर्टिकल लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईन भेटत आहे, बरोबर? तर इथे जो आपल्याला मिडल पॉइंट मिळाला तो आपला सेंटर ऑफ द सर्कल राहणार, बरोबर ना? पाहूया सर्कल. A circle is a set of all points on the plane that are equidistant from a given point on that plane. A set of points that satisfy a given condition is also called the locus of points that satisfy the condition. The locus of point काय आहे मुलांनो? की सपोज काही पॉइंट्स आहेत आणि त्या पॉइंटवरून जर का आपण एक सर्कल ड्रॉ करू शकत असू तर आपण त्याला लोकस ऑफ पॉइंट्स म्हणू. लोकस ऑफ पॉइंट इज अ कंप्लीट सेट ऑफ ऑल पॉइंट्स दॅट सॅटिस्फाय अ स्पेसिफिक कंडिशन. बरोबर? तर क्लिअर आहे लोकस ऑफ पॉइंट. आता याच्यावरून लोकस ऑफ पॉइंटवरून आपली जी डेफिनेशन आहे सेंटरची ती कशी होते पहा मुलांनो. अ सर्कल कॅन अल्सो बी डिस्क्राईब ॲज द लोकस ऑफ पॉइंट दॅट आर इक्विडिस्टन्स फ्रॉम अ गिव्हन पॉइंट. तर पहा मुलांनो, रेडियस काय आहे? द डिस्टन्स फ्रॉम सेंटर टू एनी पॉइंट ऑन द सर्कल. कोणत्याही पॉइंटवर आपण जर का सेंटर आणि सर्कलवरचा एखादा पॉइंट आपण जॉईन केला तर तो आपल्याला रेडियस मिळणार. पहा मुलांनो, पुढे काय दिलंय? पहा मुलांनो, लेट बी अँड सी बी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल. जर का एका सर्कलवर बी आणि सी सपोज हे 2 पॉइंट घेतले, द लाईन सेगमेंट बी सी इज कॉल्ड अ कॉर्ड ऑफ अ सर्कल. तर कॉर्ड कशाला म्हणता येईल? सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट्स जेव्हा आपण जॉईन करतो त्या लाईन सेगमेंटला आपण कॉर्ड म्हणणार. ओके. अँड द अँगल सबटेंडेड बाय द कॉर्ड बी सी ॲट द सेंटर इज अ अँगल बी ए सी. तर ह्या बी सी कॉर्डमुळे जो अँगल सबटेंडेड होतो आहे तो अँगल बी ए सी असा होणार. अँड अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड अ डायमीटर. मग असा कॉर्ड जो सेंटरमधून
जाईल त्याला आपण डायमीटर म्हणणार. पाहूया पुढे. पहा नेक्स्ट पॉइंट आहे आपला सिमेट्री ऑफ अ सर्कल. तर सिमेट्री ऑफ सर्कल काय असतं? सर्कल आहे तो तुम्ही कोणत्या पण अँगलनी रोटेट करा, कोणत्याही डायरेक्शननी रोटेट करा, तुम्ही ज्या पण अँगलनी पाहाल तुम्हाला एक्झॅक्टली सेम सर्कल दिसेल. तर त्याला आपण म्हणणार आहे रोटेशनल सिमेट्री. म्हणजे सर्कल हॅज अ कंप्लीट रोटेशनल सिमेट्री. तुम्ही कुठूनही रोटेट करा, तुम्हाला सर्कल सेमच दिसणार आहे असं. आता पाहूया रिफ्लेक्शन सिमेट्री काय आहे. तर पहा मुलांनो, आपण एक सर्कल घेतला आणि त्याच्या बाउंड्रीज आपण अशा प्रकारे ओव्हरलॅप केला. ओपन केल्यावर आपल्याला काय दिसतंय? ओपन केल्यावर आपल्याला डायमीटर दिसतोय जो सेंटर पॉइंटमधून जातोय. आता डायमीटरमुळे काय झालं, की ह्या सर्कलचे 2 इक्वल पार्ट्स तयार झाले. त्याला म्हणणार आपण लाईन ऑफ रिफ्लेक्शन सिमेट्री. काय म्हणणार? लाईन ऑफ रिफ्लेक्शन सिमेट्री. म्हणजे काय, की सर्कलमधली कोणताही डायमीटर असला तर तो त्या सर्कलचा लाईन ऑफ रिफ्लेक्शन सिमेट्री राहणार आहे. पाहूया थिंक अँड रिफ्लेक्टमध्ये काय म्हटलेलं आहे. व्हॉट आर द रोटेशनल सिमेट्रीज ऑफ अ स्क्वेअर. तर स्क्वेअरचे रोटेशनल सिमेट्रीज काय असतात मुलांना? तर स्क्वेअरचे रोटेशनल सिमेट्री सपोज एक सर्कल 360चा असतो आणि स्क्वेअर 4 साइड्स आहेत. आपण 4 ने डिवाइड करणार तर आपल्याला मिळतात 90 डिग्री अशा प्रकारे. तर आपल्याला रोटेशनल सिमेट्री काय मिळणार? आपल्याला 90 डिग्री दिसेल, 180 डिग्री दिसेल, हा डायगोनली पण दिसेल, बरोबर ना? इथून किंवा इकडून पण. तर आपल्याला स्क्वेअरचे 4 रोटेशनल सिमेट्री मिळतील. तशाच प्रकारे आपल्याला रिफ्लेक्शन सिमेट्री कशी मिळेल? की पहा, तुम्ही स्क्वेअरला असा हाफ डिवाइड करा किंवा अशा प्रकारे करा, तुम्हाला 2 इक्वल हाफ मिळतील किंवा तुम्ही डायगोनली करा, तुम्हाला इक्वल हाफ मिळतील आणि तुम्ही असे करा, तुम्हाला रिफ्लेक्शन सिमेट्री अशी मिळेल. तर स्क्वेअर हॅज 4 रिफ्लेक्शन सिमेट्री. किती? 4 सेमच राहणार. रिफ्लेक्शन सिमेट्री. आता पाहूया नेक्स्ट काय म्हटलंय. हाऊ मेनी लाईन्स ऑफ रिफ्लेक्शन सिमेट्री डज इट हॅव. तर किती लाईन्स राहतील? 4 लाईन्स राहतील. म्हणजे स्क्वेअरला पण 4 लाईन ऑफ रिफ्लेक्शन सिमेट्री राहील. व्हॉट अबाउट अ रेग्युलर पेंटॅगॉन. पेंटॅगॉनमध्ये काय राहील? पेंटॅगॉनमध्ये पहा, स्क्वेअरमध्ये 4 रोटेशनल सिमेट्री आहे, तर पेंटॅगॉनमध्ये 5 रोटेशनल सिमेट्री राहणार आहे आणि पेंटॅगॉन हॅज 5 रिफ्लेक्शन सिमेट्री अल्सो. रिफ्लेक्शन सिमेट्री. हेक्झॅगॉनमध्ये काय राहील? हेक्झॅगॉनमध्ये 6 रोटेशनल सिमेट्री राहील आणि 6 रिफ्लेक्शन सिमेट्री सुद्धा राहणार आहे. क्वेश्चन नंबर 3 पहा काय म्हणतो आहे. द लोकस ऑफ पॉइंट ॲट अ गिव्हन डिस्टन्स फ्रॉम अ गिव्हन पॉइंट इज अ सर्कल. बरोबर ना? ही सर्कलची डेफिनेशन आहे. द लोकस ऑफ अ पॉइंट ॲट अ गिव्हन डिस्टन्स फ्रॉम अ गिव्हन पॉइंट इज अ सर्कल. व्हॉट कॅन वी से अबाउट द लोकस ऑफ द पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम टू गिव्हन पॉइंट. म्हणजे ते काय म्हणतात, की व्हॉट वी कॅन से अबाउट द लोकस ऑफ द पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम टू गिव्हन पॉइंट. तर 2 गिव्हन पॉइंट आपण घेतले. आता ह्याला आपण सेगमेंट बनवला. नाव दिलं आपण ए आणि बी. बरोबर. आता ह्याचं आपल्याला लोकस ऑफ पॉइंट्स जेव्हा काढायचे आहेत, तर आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात पहिले परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावं लागेल. समजलं मुलांनो? परपेंडिक्युलर बायसेक्टर अशा प्रकारे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढतो? अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतो आणि एक आर्क वरतून आणि खालून आणि या पॉइंटपासून पण वरतून आणि खालून आर्क जेव्हा लावतो आणि त्या लाईनला जेव्हा कनेक्ट करतो, तर तो आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर बनतो. बायसेक्टर म्हणजे इक्वल डिस्टन्स तयार होणार आहे आणि हा आपला मिड पॉइंट राहणार अशा प्रकारे. तर त्यांनी म्हटलं आहे की व्हॉट कॅन वी से अबाउट द लोकस ऑफ द पॉइंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम टू गिव्हन पॉइंट. तर आपला आन्सर काय राहील? द लोकस ऑफ पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम टू गिव्हन पॉइंट ए अँड बी इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. म्हणजे काय, की इथून कोणत्याही पॉइंट घ्या तुम्ही याच्यावरचा, तुम्हाला हे जे डिस्टन्स आहे ते कसं राहील? इक्वल मिळेल. म्हणजे हे डिस्टन्स इक्वल राहील किंवा तुम्ही इकडचा पॉइंट घ्या, तुम्हाला हा पॉइंट आणि हा पॉइंट हे सगळे जे डिस्टन्स आहे ते तुम्हाला इक्वल मिळतील. नेक्स्ट पॉइंट आहे हाऊ मेनी सर्कल्स.
तर पहा मुलांनो, जर का एक सिंगल पॉइंट आहे, एका सिंगल पॉइंटमधनं किती सर्कल पास होऊ शकतात? एका सिंगल पॉइंटमधनं इन्फायनाईट सर्कल पास होऊ शकतील. ते हा पॉइंट बी दिसतोय तुम्हाला बुकमध्ये. ह्या पॉइंटमधनं खूप सारे सर्कल पास होतात आहे. तसेच या बाजूनी पण आपल्याला खूप सारे करता येतात. तर आपण म्हणणार की एका सिंगल पॉइंटमधून इन्फायनाइटली मेनी सर्कल्स पास होतील. त्याच्यानंतर सपोज आपण 2 पॉइंट्स घेतले, 2 पॉइंट्स घेतले. 2 पॉइंट्समधनं किती सर्कल पास होतील मुलांनो? तर तुम्ही म्हणाल एक त्याची लाईन सेगमेंट करू, एक मिड पॉइंट काढू आणि ही जर का रेडियस घेतली, तर आपल्या 2 पॉइंटमधनं एक सर्कल पास होईल. तर पहा मुलांनो, आपण काय करू शकतो? आपण 2 पॉइंटमध्ये एक परपेंडिक्युलर बायसेक्टर घेणार, बरोबर? आता आपण जसं-जसं ह्या मिड पॉइंटपासून दूर-दूर जाऊ, तितके पॉइंट्स आपल्याला जे लोकस ऑफ पॉइंट्स मिळतात आहे आणि ते आपण शिकलो की लोकस ऑफ पॉइंट्स आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉइंट ए अँड बी. तर मग ते आपलं रेडियस राहणार आहे. म्हणजे पहा, हे सगळ्यात स्मॉलेस्ट रेडियस एवढं राहील. त्याच्यानंतर आपण वाढत-वाढत गेलो डिस्टन्स, तर ते आपलं रेडियस वाढेल. तर आपल्याला इन्फायनाइटली मेनी सर्कल्स 2 पॉइंट्समध्ये मिळतात. पहा, अशा प्रकारे. हे दिसत आहे मुलांनो तुम्हाला? अशा प्रकारे आपल्याला इन्फायनाइटली मेनी सर्कल्स दिसतील. पाहूया थिंक अँड रिफ्लेक्टमध्ये आपल्याला काय मिळत आहे. हाऊ मेनी सर्कल पास थ्रू 2 पॉइंट्स ऑन अ प्लेन. तर आपण काय शिकलो? एका प्लेनवरचे जर का 2 पॉइंट्स असते, तर त्याच्यातनं इन्फायनाइटली मेनी सर्कल पास होतील, बरोबर? नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आर देअर सर्कल ऑफ ऑल पॉसिबल रेडाय पासिंग थ्रू ए अँड बी. तर काय याचा आन्सर देणार? ऑल पॉसिबल रेडाय ए आणि बी मधून जातील का? येस. What is the radius of the smallest circle passing through A and B? What is the radius of the largest circle passing through A and B? तर पहा तुम्ही, स्मॉलेस्ट किती राहणार? की 2 पॉइंट्समधनं स्मॉलेस्ट जे आहे तो मिड पॉइंटपासूनचं अंतर आहे. ए पासून तर मिड पॉइंटपर्यंत किंवा मिड पॉइंटपासून बीपर्यंत. हा तुमचा स्मॉलेस्ट राहणार आहे. हा रेडियस तुमचा स्मॉलेस्ट राहणार. आता लार्जेस्ट किती राहणार? त्या पॉइंटपासून तुम्ही किती दूर जाल आणि त्या पॉइंटपासून जितकं तुम्ही दूर जाल तितका जास्त मोठा रेडियस तुम्हाला मिळणार आहे आणि तितके सर्कल्स पण मिळणार आहे. तर आपण स्मॉलेस्ट तर सांगू शकतो, पण आपण लार्जेस्ट सर्कल सांगू शकत नाही. क्वेश्चन नंबर 3 पहा काय म्हणत आहे. As you move away from segment A, B along its perpendicular bisector, do the radii of the circle containing A and B increases? म्हणजे तुम्ही मिड पॉइंटपासून जसं-जसं दूर जाता, कुठे? परपेंडिक्युलर बायसेक्टरवर, तर तुमचं जे रेडाय ऑफ द सर्कल जे आहे, ते इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल? तर नॅचरली काय होणार? इन्क्रीज होणार. जसं-जसं तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टरवर जाल, मिड पॉइंटपासून दूर, तसं-तसं रेडियस हे इन्क्रीज होत जाणार. पुढे. As you go along the perpendicular bisector, will the circle drawn from that point through A and B appear more curve or less curve? तर पहा मुलांनो, जेव्हा सर्कल छोटा असतो, तेव्हा तो जास्त कर्व असतो आणि जे सर्कल मोठे असतात, ते लेस कर्व असतात. बरोबर ना? नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो? You are given 2 points A and B on the plane. How many squares can you draw on the same plane with A and B on the boundary? तर पहा, A आणि B च्या बाउंड्रीवर सपोज हे A आणि B आहे. तर अशा याच्यावरून तुम्ही इन्फायनाइटली मेनी स्क्वेअर्स काढू शकता ना, इकडे पण आणि या बाजूनी पण. बाउंड्रीवरून तुम्ही खूप सारे काढू शकता. तर हाऊ मेनी स्क्वेअर्स कॅन यू ड्रॉ ऑन द प्लेन विथ ए अँड बी ॲज द कॉर्नर ऑफ द सर्कल? आता हे कॉर्नर झाले. तर कॉर्नर ऑफ द ए अँड बी सेगमेंटवरून तुम्ही काय काढू शकता? तर पहा, एक इकडे तुमचा स्क्वेअर निघेल, दुसरा या बाजूनी निघेल, ठीक आहे. आणि तिसरा तुम्ही डायगोनली काढू शकता. म्हणजे त्या ए बीला काय करणार? डायगोनल घेतला तर तुमचा अशा प्रकारे स्क्वेअर तयार होतो. ओके. तर तुम्ही किती काढू शकता? तुम्ही 3 स्क्वेअर काढू शकता.
पाहूया नेक्स्ट इन्फॉर्मेशन. आतापर्यंत आपण 1 पॉइंटवर पाहिला आणि 2 पॉइंटवर पाहिला. आता ते म्हणतात आहे, की 3 पॉइंट आहे आणि ते कोलिनियर पॉइंट आहे. कोलिनियर पॉइंट कशाला म्हणतात मुलांनो? कोलिनियर म्हणजे एका लाईनीवर येणारे 3 पॉइंट्स. आता ह्या 3 पॉइंटमधून किती सर्कल पास होतील? तर पहा, एक तर तुम्ही हे 2 सर्कल कनेक्ट करू शकता किंवा हे 2. कोणतेतरी 2 सर्कल कनेक्ट होतील. पण 3ही पॉइंट्स एका लाईनीवरचे एका सर्कलमध्ये येऊ शकत नाही. सो देअर इज नो सर्कल थ्रू पॉइंट ए, बी आणि सी असं राहील. आता हेच पॉइंट जर का नॉन कोलिनियर असतील तर काय होणार? नॉन कोलिनियर असेल तर एक ट्रायंगल तयार होणार, बरोबर? आणि त्या ट्रायंगलमधनं एक सर्कल हा अशा प्रकारे पास होऊ शकतो, बरोबर? तर पहा मुलांनो, थेरम 1 आपल्याला काय सांगतोय? देअर इज अ युनिक सर्कल पास थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. कोणत्याही 3 नॉन कोलिनियर पॉइंट्समधून एक सिंगल युनिक सर्कल पास होणार आहे. तर कशा प्रकारे होईल? पहा, सपोज हे ए, बी, सी असे 3 पॉइंट्स आहे. आपण त्याला कनेक्ट करून टाकू, एक ट्रायंगल आपल्याला मिळतोय. आता आपल्याला काय करावं लागेल, की प्रत्येक जी सेगमेंट आहे त्याच्यावर आपल्याला एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावं लागेल. म्हणजे ह्या लाईनीवर एक अशा प्रकारचा परपेंडिक्युलर राहिला. ए आणि सीमध्ये अशा प्रकारचा राहील आणि बी-सीवर एक परपेंडिक्युलर बायसेक्टर जर का काढला, तर तो कुठेतरी एका ठिकाणी इंटरसेक्ट होतील आणि त्या सेंटरला आपण म्हणणार सर्कम सेंटर. त्या पॉइंटला आपण सर्कम सेंटर असं म्हणणार. हा तर मुलांनो, ह्या सर्कम सेंटरपासून एचं डिस्टन्स, ह्या सर्कम सेंटरपासून बीचं डिस्टन्स आणि सीचं डिस्टन्स हे इक्वल असणार आहे आणि म्हणून 3 नॉन कोलिनियर पॉइंट्समधून एक युनिक सर्कल पास होतो. आता पहा, सर्कम सेंटर कशाला म्हणतात? जेव्हा हे इथे समजलं ना तुम्हाला सर्कम सेंटर कशाला म्हणतात? आणि सर्कम सर्कल काय आहे? सर्कम सर्कल काय आहे? जेव्हा त्या 3 नॉन कोलिनियर पॉइंट्समधून आपण एक सर्कल काढतो, तर तो त्या ट्रायंगलच्या बाहेरच्या साइडनी तयार होतोय. तर बाहेरच्या बाहेरच्या साइडनी जेव्हा तयार होतो, तेव्हा आपण त्याला सर्कम सर्कल म्हणणार. आता आणखी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन मुलांनो, लक्ष द्या याच्याकडे. तर अशा प्रकारचे क्वेशन्स तुम्हाला हमखास विचारले जातात. कारण की जे कन्फ्युजन आहे ते तुम्हाला एम-सी-क्यूमध्ये विचारतातच. तर पहा, इथे काय दिलेलं आहे, की 3 जर का अक्यूट अँगल असेल तर अक्यूट अँगल ट्रायंगल आपण कशाला म्हणतो? 3ही अँगल जे आहे ते 90 पेक्षा कमी आहेत, बरोबर? तर मग अक्यूट अँगलचा जेव्हा आपण सर्कम सेंटर काढतो, तर तो ट्रायंगलच्या आतल्या बाजूने आपल्याला मिळणार. आणि जर का आपण ऑब्ट्यूज अँगलचा सर्कम सेंटर काढला, हे पहा इथे ऑब्ट्यूज अँगल दिलेला आहे. ऑब्ट्यूज अँगलचा जेव्हा सर्कम सेंटर काढला, तो आपल्याला आउटसाइड द ट्रायंगल मिळणार आणि जेव्हा राइट अँगल ट्रायंगल असेल, तर तो हायपोटेनसच्या मिडपॉइंटवर आपल्याला जो सर्कम सेंटर आहे तो मिळेल. अशा प्रकारे ही इन्फॉर्मेशन संपते आहे मुलांनो. आय होप तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. आता पाहूया 5.1. एक्सरसाइज 5.1. पाहूया क्वेश्चन नंबर 1. ड्रॉ ट्रायंगल ABC with AB equal to 5, angle A equal to 70, angle B equal to 60. Draw the circumcircle of the triangle ABC. Is the center inside or outside the triangle? म्हणजे सेंटर जो आहे आपल्याला इनसाइड मिळतोय की आउटसाइड मिळतोय ते पाहायचं आहे. आता पहा मुलांनो, सगळ्यात पहिले आपण AB काढून घेऊया. ही 5 सेंटीमीटरची. त्याच्यानंतर आपला एक 70 डिग्रीमध्ये आपला हा अँगल होईल आणि एक 60 डिग्रीमध्ये होईल, बरोबर? एक 60 डिग्री अशा प्रकारे. तर अशा प्रकारे हा ट्रायंगल होईल. हा 60 डिग्रीचा राहील आणि आपला सी अँगल इथे राहील. ठीक आहे. हा सी अँगल झाला आणि आपल्याला हे ज्या साइड्स आहेत त्या बायसेक्ट करावं लागेल. ही रफ फिगर काढली आहे, अशी आपण काढून घेऊया पहिले. तर पहा मुलांनो, ट्रायंगल अशा प्रकारे होतो आहे आपला. आता आपण याला बायसेक्ट करतो आहे साइडला. तर सगळ्यात पहिले आपण CB साइड घेऊया, त्याला बायसेक्ट करूया.
अशा अशा प्रकारे आपण BC जी साईड आहे ती आपण बायसेक्ट केली. आता आपण AC साईड करूया. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. अशा प्रकारे तयार होत आहे आपला क्रॉस. आता आपण ह्याला एक परपेंडिक्युलर काढून घेऊ. परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता आपली AB लाईन राहिलेली आहे. AB लाईनसाठी एक इकडे मार्क मारू, एक इकडे आर्क मारू. दुसरा आर्क या बाजूने राहील. तर हे दोन आहेत, त्याला आपल्याला जॉईन करायचं आहे. हे पहा, आपल्याला जो सर्कम सेंटर आहे हे तीनही पॉईंट्स जिथे एकत्र येतात ना मुलांना, त्याला आपण सर्कम सेंटर म्हणणार. हा पॉईंट आहे आपला सर्कम सेंटर आणि तो कुठे आहे? इनसाइड द ट्रायंगल आहे. कुठे आहे? इनसाइड द ट्रायंगल. आता आपण काय करणार की ह्या पॉईंटवरून एक आपण डिस्टन्स घेणार. जसं आता हा पॉईंट असा आहे ना मुलांनो, की इथून तुमचा C आणि ह्या पॉईंटपासून तुमचा A आणि ह्या पॉईंटपासून तुमचा B हा इक्वल डिस्टन्सवर राहणार आहे. आता आपण ह्या पॉईंटवरून सर्कल काढून घेऊया. हा झाला सर्कम सर्कल. सर्कम सर्कल म्हणजे काय की इनसाइड त्या सर्कलच्या आतमध्ये ट्रायंगल आहे आणि बाहेरून सर्कल आहे, त्याला म्हणतात सर्कम सर्कल. आणि हा आपला झाला सर्कम सेंटर. अशा प्रकारे हा क्वेश्चन संपतो आहे मुलांनो. पाहूया क्वेश्चन नंबर 2. ड्रॉ ट्रायंगल ABC विथ AB इक्वल टू 5. म्हणजे आपण AB इक्वल टू जर का हे 5 घेतले, हा A आहे, B आहे, हे 5 सेंटीमीटर घेतले, तर अँगल A इक्वल टू 100 राहील. पहा, अँगल A 100 आहे म्हणजे हा ऑप्टिव्स अँगल आहे बरं का. 100 म्हणजे इकडे सपोज आपण रफ डायग्राम काढतोय, तर 100 सपोज असं राहील. आणि AC जे आहे, AB आहे आणि AC इकडे राहणार, तर आपल्याला इथे 4 सेंटीमीटरचा आर्क करावा लागणार आहे आणि मग तो आर्क आपण इथे जॉईन करणार आहोत. अशा प्रकारे आपला C तयार होतो आहे. आणि ड्रॉ द सर्कम सर्कल ऑफ द ट्रायंगल. आता याला बायसेक्ट करावं लागेल आपल्याला आणि मग जो सर्कम सेंटर मिळेल तिथून आपल्याला सर्कल काढावं लागेल. सर्कम सर्कल. चला तर मग स्टार्ट करूया. पहा मुलांना, अशा प्रकारे आपला ट्रायंगल ABC हा तयार होतो आहे. आपण C पॉईंट आणि B पॉईंट इथे कनेक्ट करणार आहोत. ठीक आहे. 100 डिग्री आहे, 4 सेंटीमीटरचा आर्क आपण घेतला, असा ट्रायंगल आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. तर लाईन AB आपण पहिले बायसेक्ट करून घेऊया. एक बायसेक्टर झाला. आता आपण AC ला बायसेक्ट करूया. थोडं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. आणि अशा प्रकारे हा AC सुद्धा बायसेक्ट झाला. आता आपल्याला C आणि BC बायसेक्ट करूया आपण. पुन्हा आपण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेणार, बरोबर ना. एक आर्क आपण इकडे लावू, एक आर्क इथे लावू आणि दुसरा आर्क आपल्याला असा एक या बाजूने. ठीक आहे. तर याला आपण कनेक्ट करणार आहोत. अशा प्रकारे हा आपल्याला सर्कम सेंटर पहा कुठे मिळाला. सर्कम सेंटर कुठे मिळाला? आउटसाइड द ट्रायंगल मिळाला, कारण की हा ऑप्टिव्स अँगल आहे, तर आपल्याला सर्कम सेंटर हा ट्रायंगलच्या बाहेर मिळणार. आता आपण आता पहा, हा पॉईंट असा आहे ना की ह्या पॉईंटपासून आपल्याला सपोज आपण याला O कन्सिडर करू. O पासून B, O पासून A आणि O पासून C हे इक्वल डिस्टन्सवर राहील. चला तर सर्कल काढून घेऊया आपण.
अशा प्रकारे आपला सर्कल कंप्लीट होतो आहे. याला म्हटलं आहे सर्कम सर्कल आणि हा आहे सर्कम सेंटर. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 पाहूया. ड्रॉ ट्रायंगल ABC विथ AB इक्वल टू 6 सेंटीमीटर, BC इक्वल टू 7 आणि CA इक्वल टू 7 सेंटीमीटर आहे. ड्रॉ द सर्कल ऑफ ट्रायंगल ABC. लेट द सर्कम सेंटर बी ओ अँड मेजर OA, OB आणि OC. हे आपल्याला पाहायचं आहे. तर आपण सगळ्यात पहिले काय करणार, AB हे डिस्टन्स घेणार, हे 6चं आपण घेणार आणि आता आपण 7 सेंटीमीटरचा एक आर्क आपण इथे मारणार आहोत. एक 7 सेंटीमीटरचे असे आर्क असे राहतील आणि आपण त्याला अशा प्रकारे कनेक्ट करूया. तर पहा दोन्हीकडे 7 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ हा कशा प्रकारचा ट्रायंगल झाला, कारण की हे दोनही अँगल हे कसे राहतील, इक्वल राहतील. हा आयसोस्केलस ट्रायंगल झाला. चला तर मग स्टार्ट करूया. पहा मुलांनो, अशा प्रकारे आपला ट्रायंगल होणार आहे. आता आपण याला बायसेक्ट करूया साईड्सला. ही AC साईड आहे, याच्यावर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो आहे. आता आपण AB साईडला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. ही साईड पण झाली. आता आपल्याला BC बायसेक्ट करायचं आहे. डिस्टन्स थोडं कमी घ्यावं लागेल. BC बायसेक्ट करताना तर बायसेक्ट करूया आपण. BC सुद्धा आपली बायसेक्ट झाली. हा आपला सर्कम सेंटर आहे. चला तर मग आता सर्कल काढून घेऊया. पहा मुलांनो, अशा प्रकारे आपला सर्कम सर्कल होतो आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये पहा मुलांनो काय विचारलंय. व्हॉट इज द लीस्ट पॉसिबल रेडियस ऑफ अ सर्कल थ्रू 2 पॉइंट A आणि B. म्हणजे सपोज आपण A आणि B असे 2 पॉइंट्स घेतले आणि त्या 2 पॉइंट्समधनं ते म्हणतात की लीस्ट पॉसिबल रेडियस काय राहील. तर आपल्याला काय करावं लागेल, पहिले हे जॉईन करून एक सेगमेंट बनवावं लागेल, बरोबर. आणि मग याच्यावर आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यावं लागेल आणि परपेंडिक्युलर बायसेक्टरमुळे आपल्याला याचा मिड पॉईंट मिळेल आणि मिड पॉईंटपासून तर A पर्यंत सपोज ह्या मिड पॉईंटला मी O नाव दिला, तर AO हा आपला याचा रेडियस राहील लीस्ट, म्हणजे सगळ्यात कमी रेडियस AO राहणार. पण पहा आपण आन्सरमध्ये काय लिहू शकतो. लेट्स टेक अ सेगमेंट AB. कोणतेही 2 पॉइंट्स घेऊन सेगमेंट AB काढायचा. मेक अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑन इट. आपल्याला एक अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. लेट O इज द मिड पॉइंट ऑफ दॅट सेगमेंट. तर O जो मिड पॉइंट आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टरनी मिळेल त्याला O नाव द्या आणि OB किंवा OA हे जे आहे हे आपला लीस्ट पॉसिबल रेडियस राहणार, कारण की हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल आपल्याला मिळणार आहे. अशा प्रकारे हा एक्सरसाइज संपतो आहे मुलांनो. इफ यू अंडरस्टँड वेल देन प्लीज टाइप येस इन द कमेंट. थँक यू फॉर वॉचिंग.